या ठिकाणी खेळीसाठी बक्षीस लावलं होतं त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी कौतुक. आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा या ठिकाणी हकदार झालाय अर्थातच अमर जाधव. मी विनंती करेन या ठिकाणी अर्थातच अमर जाधव याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून हा किताब देऊन या ठिकाणी सन्मानित केले जातो. एक बहादर खेळी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी साकारली गेली आणि खऱ्या अर्थाने आपण बघतो अमर जाधव याच्या खेळीचे या ठिकाणी कौतुक केलं जातोय. मैदानाकडे वळतोय आपण. संघटित धावसंख्या झालेली आहे 8 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच अनिकेत होजगे आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज या ठिकाणी कुंदन आईत याच्यावरती जबाबदारी आहे जय हनुमान वॉरियर्स संघाची. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. काय माहिती स्ट्रोक खेळलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हणत या ठिकाणी लगातार 3 चौकारांच्या आतरबाजी करणारा अनिकेत होजगे याच्या संघामध्ये या ठिकाणी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतोय. या 3 चौकारांना संघटित धावसंख्या आपल्याला येऊन पोहोचताना पाहायला मिळते तब्बल बिनबाद 12. ही खेळी आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत होजगे याच्यासाठी या ठिकाणी एटीएम खुलं झालंय. निलेश भिकोड यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचा बक्षीस आहे. धावचित घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न थोडासा असफळ ठरला गेला. गोटी नेम कदाचित झाला असता तर कदाचित धाव फलंदाज या ठिकाणी बाद झाला असता. परंतु एक धाव गोळा करून स्ट्राईक रोटेट केली जाते आणि संघटित धावसंख्या जाऊन पोहोचतीये बिनबाद 13. बिनबाद 13 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच काळेश्री प्रसन्न संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त टाइम घ्यायचा नाहीये कारण नंतरची फलंदाजी या ठिकाणी आपल्याला खेळायची आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होईल. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार आल्यानंतर येणाऱ्या चेंडूंवरती एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाने केला आणि तितकीच यशस्वी अशी गोलंदाजी पवन वाघ याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स दर्जेदार चौकार. अनिकेत होजगे याची खेळी आणि जे जिता प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिते विभाग प्रीमियर लीग येत्या 29 ते 2 फेब्रुवारी पर्यंत ही लीग स्पर्धा आपल्याला मित्रांनो आपल्या भेटीला येते. आणि अर्थातच या लीग मध्ये आपले डीबी काका या ठिकाणी संघाचे ऑनर्स आहेत आणि त्या संघामधून अनिकेत होजगे या ठिकाणी खेळणार आहे. त्यामुळे आपल्या खेळाडूची खेळी पाहण्यासाठी निश्चितपणे काका आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सुशील काईनकर हा सुद्धा काकांच्या टीम मध्ये आहे. त्यामुळे त्यांची खेळी पाहण्यासाठी खास आवर्जून उपस्थित आहेत. अनिकेत होजगे एक गुणवंत आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे असा अनिकेत होजगे येत्या 29 जानेवारी आणि 2 फेब्रुवारी पर्यंत जिते विभाग प्रीमियर लीग ची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. डीबी काका यांच्या संघामधून खेळणारा हा अनिकेत होजगे आता मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय. पहिल्या चेंडूपासून आपण बघतोय खाली राहणारा चेंडू सन्मानजनक चेंडूला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक धाव आपण बघतोय. एकही धाव या ठिकाणी पळून काढत नाहीयेत. संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 17 या धावसंख्येवरती. 17 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. निश्चितपणानं या मंडळांसाठी ज्यांचं नितांत प्रेम आहे, या मंडळांवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, कोणतेही मित्रांनो कार्य असो, यावेळी फुलटॉस चेंडू आमंत्रण दिलं होतं. आमंत्रणाचा स्वीकार करत सरळ चेंडू धाडून दिलाय मिड विकेट बाउंड्री बाहेर. हा येतोय दर्जेदार षटकार. निश्चितपणानं बॅटची कट घेतली जाते. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हणत सरळ चेंडू वेध घेतोय थर्ड मॅन बाउंड्री बाहेर. हा येतोय दर्जेदार चौकार. 4 धावा. डीजे फिर एक बार.
वैजनाथ मित्रमंडळ म्हटलं की काकांचं या ठिकाणी हे आवडतं मंडळ आणि कोणत्याही मित्रांनो कार्य असो काकांचं नेहमीच योगदान या मंडळासाठी राहिलेलं आहे आणि आजच्या या स्पर्धेसाठी सुद्धा या ठिकाणी काकांकडून आम्हाला 5,051 रुपयाची देणगी स्वरूपात आर्थिक मदत या ठिकाणी झालेली आहे। त्याबद्दल काकांचं मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी 5,555 या ठिकाणी माफी असेल 5,555 या ठिकाणी ही देणगी आपल्याला आर्थिक स्वरूपामध्ये आलेली आहे। यावेळी माहिती हिट आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत धोडगे याच्या खेळीचं खऱ्या अर्थाने कौतुक होईल कारण कौतुक करण्यासारखी या ठिकाणी फलंदाजी चालू आहे। अतिशय आक्रमक या ठिकाणी पवित्रा घेतलाय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं तंत्र यूज करत चौकारांच्या 31 या धावसंख्येवरती हॅलो यावेळी आपण बघतोय पवन वाघ या ठिकाणी पॅडल स्वीप केलंय या ठिकाणी अनिकेत याच्या खेळीचं निश्चितपणाने कौतुक होईल कारण कौतुक होण्यासारखं या ठिकाणी काम करतो अनिकेत धोडगे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 35 निश्चितच चौकारांची सुद्धा हॅट्रिक झाली पहिल्या षटकामध्ये सुद्धा चौकांची हॅट्रिक झाली होती आणि या षटकामध्ये सुद्धा चौकांची हॅट्रिक झाली क्या बात आहे अनिकेत धोडगे अतिशय सुंदर या ठिकाणी फलंदाजी करतोय आणि काकांच्याच टीम मधून जिथे विभाग प्रीमियर लीग मध्ये खेळणारा खेळाडू आहे त्यामुळे आपल्या संघाच्या खेळाडूंनी या ठिकाणी निश्चितपणानं 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जे चौकारांची हॅट्रिक केली आहे अनिकेत धोडगे यानं त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस अर्थातच संघ मालक DV काका पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय। टीम मीटिंग घ्यायची नाहीये काका कसं माहितीये का ही जी फिल्डिंग करते काळेश्री प्रसन्न त्यांनी जर आता टाइम केला तर येणाऱ्या फलंदाजीसाठी त्यांना या ठिकाणी अंधार होईल त्यामुळे त्याचा बेनिफिट घ्यायचा की डिसएडव्हान्टेज घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं आहे। त्याच्यामुळे जर त्यांना या ठिकाणी उजेडामध्ये या ठिकाणी खेळायचं असेल तर जास्तीत जास्त लवकरात लवकर ही इनिंग कशी संपेल याचा विचार त्यांना करायचा आहे त्याच्यामुळे ते स्पीडअप घेतील यात मात्र कोणत्याही प्रकारची शंका नाहीये। गोलंदाज आदित्य याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय जय हनुमान वॉरियर्स आणि काळेश्री प्रसन्न यांच्यामध्ये चालू असलेली जुगलबंदी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतीये। निसर्गरम्य परिसरामध्ये या ठिकाणी असलेले अतिशय मैदान वैकुंठ शेठ पाटील साहेबांनी सांगितलं की इंडिया भारताचं आपलं धर्मशालाचं जे मैदान आहे तसंच मैदान या ठिकाणी या आष्ट्याच्या परिसरामध्ये या वर्षेच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि तितकंच कौतुकास्पद आयोजन आणि नियोजन वर्षे पंचक्रोशी प्रीमियर लीगची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये आणि खऱ्या अर्थाने आयोजकर्त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे। संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35 आदित्य जंगम याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे मी तर म्हणेन यावेळी बॅटची एज घेतली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि आता मात्र एक मोठा काळा मसाला लागतोय सलामीला आलेला फलंदाज कुंदन बॅक टू द पॅव्हिलियन डीजे फिर एक बार माझ्या माहितीप्रमाणे सुशील काईनकर हा सुद्धा खेळाडू अर्थातच जिथे विभाग प्रीमियर लीग मध्ये काकांच्या संघामध्ये या ठिकाणी खेळणार आहे त्याच्यामुळे आपल्या खेळाडूंना पाठबळ देण्याचं काम काका निश्चितपणाने करतायत आणि की त्याच्या जे चौकांची हॅट्रिक मधली त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस काकांकडून आलंय त्यामुळे काका या ठिकाणी खेळाडूंना पाठबळ देत आहेत। मात्र सुशील कशा पद्धतीने खेळी साकारतोय ते पाहणं अतिशय गरजेचं आहे कारण सुशील याची खेळी पहिल्या मॅच मध्ये आपण बघितली तर तब्बल 32 धावांची एक झुंजार खेळी त्याने केली होती मात्र या सामन्यामध्ये दाखवलेला विश्वास कशा पद्धतीने सार्थक करतोय ते बघणं अतिशय गरजेचं आहे। अर्थातच यावेळी मान्यवरांचं स्वागत निश्चितपणाने होतोय आगमन होतोय सुनील जाधव त्याच पद्धतीने रायगड जिल्हा परिषद रायगड जिल्हा भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य अर्थातच चंद्रकांत महादू होजगे त्याच पद्धतीने सरपंच वरसे ग्रामपंचायत काशीनाथ वाघमारे यांचं आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आणि स्वागत या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे आणि आमच्या अर्थातच गुरव काका सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा या ठिकाणी आसनस्थ व्हावं। आणि के धोडगे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूला कट केला आहे
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, उचल करेल, फेकी करेल, मात्र आपण बघितलं तर एकच धाव पाहायला मिळते. एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 37 धावा. भरत पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी कॅश प्राइज दिलाय अनिकेत धोतगे याच्यासाठी. जे चौकारांची हॅट्रिक केली त्या चौकारांच्या हॅट्रिकच्या साठी भरत पाटील यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झालंय. धन्यवाद. आदित्य बॅटची एज घेत सरळ चेंडू आपण बघतोय. खाली राहणारा चेंडू आपण बघितलं तर ग्राउंड शॉट पद्धतीने खेळलाय. एका धावेने स्ट्राईक रोटेट या ठिकाणी केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि संघटित धावसंख्या पाहायला मिळतीये तब्बल 38 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला लागताना पाहायला मिळतात. तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा तितक्याच रंगतदार परिस्थितीने आपल्याला पाहायला मिळतीये. आलेल्या मान्यवरांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने आर्थिक सहकार्य या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळी उसळी घेणारा चेंडू बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि संघटित धावसंख्या स्थिरावतीये तब्बल 38 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, कुठपर्यंत या ठिकाणी मजल मारणार, अर्थातच जय हनुमान वॉरियर संघ ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक अर्थातच 3 षटकांच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जास्त वेळ न घेता हा ड्रिंक ब्रेक आपल्याला संपवायचा आहे, कारण येणाऱ्या आपण बघितलं तर येणाऱ्या वेळेमध्ये हा सामना आपल्याला संपवायचा आहे. उद्या सुद्धा असेच सामने किंवा लीग जे सामने असतील, क्वालिफायच्या मॅचेस असतील, त्या जास्तीत जास्त षटकांच्या कशा पद्धतीने होतील 5-5 षटकांच्या खेळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु त्या प्रयत्नाला सहकार्य आणि खऱ्या अर्थानं योगदान आपण दिलं तर त्या मॅचेस चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतील. वैकुंठ शेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. सिने अभिनेते आदेशजी बांदेकर यांची उपस्थिती काल आम्हाला लाभली. मागाशी सुद्धा अर्थातच महादेवजी दिवेकर साहेब सुद्धा या सामन्यासाठी भेट देऊन गेले आणि आता मात्र या सामन्याचा आनंद घेण्यासाठी याच विभागातील याच प्रभागामधील जिल्हा परिषद सदस्य दीपिका काका पाटील या ठिकाणी अर्थातच या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. येत्या 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या तारखेमध्ये या ठिकाणी जिता विभाग प्रीमियर लीग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही लीग स्पर्धा आपल्याला मित्रांनो आपल्या भेटीला येणार आहे. धावसंख्या झाली आहे 38 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. गोलंदाज क्रिश यावेळी चेंडूला बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. सरळ चेंडू गेलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. हा येतोय दर्जेदार सुशील कायनकर यांच्या बॅट मधून आलेला प्रेक्षणीय षटकार. आपण बघतोय ज्या क्रिशनं पूर्णपणे निर्धाव षटक टाकलं होतं तो क्रिश मात्र या ठिकाणी आता पूर्णपणे बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. बॉलर बॅकडाऊन फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेट क्षेत्रामध्ये. आपण बघतोय एक धाव रोखू शकत नाहीत. एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील. संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. 4थं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. संघटित धावसंख्या होती 45. ज्या क्रिशचं या ठिकाणी कौतुक केलं होतं, कारण मागाशी आपण बघितलं तर 6 चेंडूमध्ये 4 धावा पाहिजे होत्या अपोजिट संघाला, मात्र पूर्णतः निर्धाव षटक टाकून आपल्या संघाला या ठिकाणी विजय संपादन केलाय. तोच गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. क्रिश पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू बिगिट खेळण्याचा प्रयत्न मात्र थोडासा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गलती करतोय आणि एका चुकीचं रूपांतर आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल एका धावेने संघटित धावसंख्या वाढेल. थोडंसं आगेकूच करतोय. एक फायटिंग टार्गेट निर्माण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघटित धावसंख्या होतीये 1:46. कुंद नाईत या ठिकाणी माघारी आलाय, पॅव्हिलियन मध्ये बसलाय, मात्र जबाबदारी पूर्ण खेळ या ठिकाणी आतापर्यंत चालू आहे. बिगिट खेळण्याचा प्रयत्न सुशील कायनकर याचा मात्र पूर्णपणे असफल ठरतोय. एक निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतीये. एकेरी दुहेरी धावा गोळा करून चांगल्या चेंडूला चांगला प्रतिसाद आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेत या ठिकाणी धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय आणि संघटित धावसंख्या मात्र 46. फुलटॉस चेंडू आमंत्रण स्वीकारलाय. आमंत्रणाचा स्वीकार करत क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत सरळ चेंडू गेलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. हा येतोय दर्जेदार षटकार. बाजूला 3 षटकानंतर देखील स्मरणात याची गाथा. माणूस म्हणून जन्मला
जन्माला आलेला आपण असामान्य कर्तृत्वानं देवदेवत्वाला पोहोचलेला जगमान्य राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदन देणारा गीत आपण मित्रांनो ऐकलं। यावेळी बॅटची एज घेत आपण बघितलं तर कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केले जाईल। एक धाव रोखू शकत नाहीत, एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला वाढताना पाहायला मिळतील। संघटित धावसंख्या जाऊन पोहोचतीये 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघटित धावसंख्या 1:53। शेवटचा आणि अंतिम स्लॉक षटक या ठिकाणी चालू आहे। या उर्वरित षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारेल या ठिकाणी मित्र म्हणेन जे हनुमान वॉरियर संघ ते पाहणं अतिशय गरजेचं आहे, कारण आपण बघितलं तर जे हनुमान वॉरियर संघासाठी हा सामना पूर्णपणे डू ऑर डाय अशी परिस्थिती आहे। आपल्या या ठिकाणी संघाला जे या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल, आपल्या संघाचं या ठिकाणी अस्तित्व टिकवायचं असेल तर कुठेतरी हा मॅच या ठिकाणी जे हनुमान वॉरियर संघाला जिंकणं अतिशय गरजेचं आहे। आणि आतापर्यंत तशीच खेळी या ठिकाणी साकारली आहे अनिकेत धोजगे यानं आणि आपल्या खेळीच्या माध्यमातून आपल्या संघाला आतापर्यंत सुस्थितीमध्ये आणून ठेवलंय। मात्र या उर्वरित षटकांमध्ये या स्लॉक षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारून एक फायटिंग टार्गेट निर्माण करतोय आता जय हनुमान वॉरियर संघ ते पाहणं गरजेचं आहे। आदित्य जंगम याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय। पहिला चेंडू आपण दुसऱ्या धावेसाठी पलटवार केलाय। 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण करतात आणि या 2 धावेने संघटित धावसंख्या जाऊन पोहोचतीये 55। 55 लॉस ऑफ 1 विकेट, 55 लॉस ऑफ 1 विकेट। कुंदन आईत या ठिकाणी 4 धावा करून बाद झाला असला तरी अनिकेत धोदगे आणि सुशील काईनकर यांनी जी खेळी साकारली आहे एक अफलातून खेळ काय बोल चांगला फटका अर्थातच एक 1 बाउन्स चेंडूला त्या ठिकाणी फील्ड होईल। एका धावेने संघटित धावसंख्या आपल्याला वाढताना पाहायला मिळते 56। अनिकेत धोजगे 33 धावांवर खेळतोय। संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये डॉट बॉलची या ठिकाणी सांगता होईल। संघटित धावसंख्या स्थिरावेल 56 या धावसंख्येवरती। मित्र म्हणेन ही संध्याकाळची वेळ आहे आणि असाच काल सुद्धा मॅच चित्तथरारक आपल्याला पाहायला मिळाला होता। तब्बल 79 धावा या ठिकाणी चेस झाल्या होत्या आणि त्या सुद्धा या ठिकाणी अतिशय फलंदाजांना पोषक खेळपट्टी आहे। बॅटची एज घेत आपण बघितलं तर 1 बाउन्स चेंडूला फील्ड होईल, फेकी होईल, मात्र एक धाव रोखू शकत नाहीत। एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील। एक चांगलं फायटिंग टार्गेट निर्माण करण्याचा प्रयत्न या फलंदाजांचा आहे। संघटित धावसंख्या 57 लॉस ऑफ 1 विकेट, 57 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आदित्य जंगम या उर्वरित या स्लॉक षटकामध्ये आतापर्यंत यशस्वीपूर्ण कामगिरी करतोय, मात्र येणाऱ्या चेंडूंवरती प्रहार होईल का, आक्रमण होईल का ते पाहणं अतिशय गरजेचं आहे। यावेळी बिगेट केलाय, सरळ चेंडू केलाय, क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक सुशील काईनकर याचा माहिती हिट आपल्याला पाहायला मिळतोय। दीपिका काका या ठिकाणी खुश होत आहेत कारण त्यांना माहिती आहे आपल्या संघातून खेळणारा खेळाडू आहे हा आलाय षटकार, दर्जेदार षटकार 63 डीजे साडी संधी। धावसंख्येला एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न सुशील काईनकर याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय। आदित्य पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज। यावेळी पॅडल स्वीप केला, बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। एक चुकी झाली आहे, चुकीचा रूपांतर काय होते ते बघायचं आहे आणि निश्चितपणे धावचीची विकेट आपल्याला पाहायला मिळेल। फर्स्ट इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय। फर्स्ट इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय, पिक्चर संपलाय, या ठिकाणी इंटरव्हल झालाय, पिक्चर बी बाकी आहे। अर्थातच 64 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि 65 धावा 5 षटकांमध्ये या ठिकाणी टार्गेट ठेवलंय आणि अर्थातच काकाने एक महत्वपूर्ण वेळ या ठिकाणी दिलात खऱ्या अर्थानं काका मंडळच्या वतीनं आणि मंडळाला जे तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल निश्चितपणे आपलं मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। कारण नेहमीच मित्रांनो म्हटलं जातं पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं नसतं, मरतानाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं। असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं, पण आयुष्यात तुमच्यासारखे काका स्नेही मिळणं म्हणजे जगणं हे सोन्याहून पिवळं असतं। अशा अर्थातच एक गोड व्यक्तिमत्व दीपिका काका पाटील या ठिकाणी
या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाले होते ते आता आपल्यातून या ठिकाणी रजा घेत आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी आपण धन्यवाद देऊया. मैदानाकडे वळणार आहोत. अर्थातच एक शिस्तथरारक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कृपया विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जे हनुमान वॉरियर्स संघाला विनंती असेल की क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत, बॅटर पाठवून द्यायचे आहेत. काळेश्री प्रसन्न बॅटर पाठवून द्या प्लीज. गेलेले आहेत अर्थातच काळेश्री प्रसन्न संघाचे. मी विनंती करेन जे हनुमान वॉरियर्स संघाला की जास्त वेळ न घेता ही इनिंग या ठिकाणी संपवायची आहे, कारण या ठिकाणी अंदाज झालाय, त्याच्यामुळे अपोजिट संघाला त्याचा या ठिकाणी डिसएडव्हान्टेजेस होणार नाही याची सुद्धा आपण दक्षता मित्रांनो घ्यायची आहे. त्याच्यामुळे ही इनिंग 25 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी संपवायची आहे. त्याच्यामुळे मी वारंवार विनंती करेन की हा मॅच लवकरात लवकर संपवायचा आहे. 30 चेंडू विजयासाठी 65 धावांची या ठिकाणी गरज मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतीये. कोण जिंकणार कोण पराभूत होणार ही येणारी वेळ या ठिकाणी सांगणार आहे. डू ऑर डाय अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. कोण जिंकणार कोण पराभूत होणार ही येणारी वेळ आपल्याला सांगणार आहे. परंतु जय हनुमान वॉरियर्स संघाला जिंकायचा असेल, आपल्या या स्पर्धेतलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर कुठेतरी हा सामना या ठिकाणी जिंकणं अतिशय गरजेचं आहे. 5 षटकांमध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे. विकेटसाठी 500 रुपये अर्थातच संतोष शेंबडेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतो. अभिजित मनवे याच्यासाठी एटीएम खुला झालाय. मी तर म्हणेन संतोष शेंबडेकर यांच्याकडून खऱ्या अर्थाने या खेळाडूंवरती ज्यांचं प्रेम आहे असे संतोष शेंबडेकर यांनी विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस लावलंय आणि अभिजित मनवे याच्यासाठी. आणि अर्थातच या 5 षटकांसाठी घेऊन चालतोय तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके समालोचक. अर्थातच एक या पेडपूर्वकाचा पहाडी आवाज पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात आणि घेऊन चालतोय वामन दरोडा यांच्याकडे. पहिला चेंडू बिगिट केलाय. आपण बघतोय प्रेक्षक बनलाय, क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. हा येतोय बिग 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 षटकार. थैंक यू अक्षय. चलिए मैदान की तरफ चलते हैं. काफी आज के दिन में हमने चित्तथरारक मुकाबले इस मैदान के ऊपर जरूर देखे, क्योंकि एक ऐसा खिलाड़ी जिन्होंने मिडन ओवर फेंका था और विकेट भी प्राप्त किया. कवर किया में कैच को छोड़ा है, लेकिन प्रयास बहुत अच्छा किया था. सेकंड अटेम्प्ट में कैच पकड़ने की कोशिश की थी, लेकिन तब तक सिंगल. पीछा चल रहा है, लगभग 67 रनों का पीछा चल रहा है. 63 रन बन चुके हैं. 64 का पीछा चल रहा है इस मैदान के ऊपर. जय हनुमान वॉरियर्स बनाम काळेश्री प्रसन्न, इनके बीच में मुकाबला. निश्चितच आपल्या या ठिकाणी संघाचा खेळ बघण्यासाठी अर्थातच स्वतः संघ मालक सौ अनिता सकपाळ मॅडम या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. माजी सरपंच करोडी त्यांचे या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे की आपण आसनार्थ व्हायचंय. चलिए दोस्तों मैदान की तरफ चलते हैं. थोड़ा डिले मत कीजिए. देखिए सूरज डूब चुका है, ज्यादा वक्त ना आप लीजिए. चलिए दोस्तों मैदान की तरफ चले, क्योंकि देखिए शाम का वक्त हो चुका है, सूरज डूब चुका है और जल्दी से जल्दी ये मुकाबला अगर खत्म नहीं हुआ तो रात हो जाएगी और रात में गड़बड़ हो सकती है. लोग कहते हैं हमेशा रात्रि खेल चले, लेकिन ये देखिए बैक टू बॉलर. बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेला है. वाइट लॉन्ग ऑफ के एरिया में सिंगल प्राप्त करेंगे और सिंगल के साथ कुल टोटल बनेंगे 64. 65 का पीछा और 8 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर. 8 का आंकड़ा चुका स्कोर कार्ड के ऊपर. फिर से गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए गेंदबाज अभिजीत डांसिंग डाउन टू विकेट, लेकिन आगे अगर खेलने की कोशिश, कैच भी छूटा है. यकीनन थोड़ा सा दबाव डालने की कोशिश कर रहा है गेंदबाज अभिजीत, लेकिन थोड़ा सा कहीं ना कहीं गेंदबाज के द्वारा अच्छी गेंदबाजी, लेकिन कीपर ने थोड़ी सी गलती की, गेंद को छोड़ा और मौका दिया बल्लेबाज पवन. काळेश्री प्रसन्न टीम का ये बल्लेबाज है, बहुत ही अच्छा आज उनका बल्ला चल रहा है इस मैदान के ऊपर. निश्चितच षटकांच्या साठी प्रेम जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे.
त्यामुळे खेळाडूला पाठबळ वाढवण्याचं काम यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तो चलिए मैदान की तरफ देखिए, आज के दिन में हम लोगों ने बहुत अच्छा योगदान, थोड़ा स्पीडअप कीजिए, हर जितने भी सपोर्टर है उन्होंने बहुत बड़ा योगदान दिया हर एक खिलाड़ी के लिए, उनका मनोबल बढ़ाया और बढ़ाना चाहिए, क्योंकि देखिए दादा हम लोग उनके पीछे जरूर होते हैं, लेकिन खेलने वाले खिलाड़ी ऑन साइड के एरिया में गेंद को ट्रैवल किया, काऊ कॉर्नर डीप काऊ कॉर्नर के एरिया में सिंगल प्राप्त करेंगे और सिंगल के साथ टोटल आएगा कुल स्कोर कार्ड के ऊपर विदाउट लॉस 9 का आंकड़ा, पहला ओव्हर खत्म. निश्चितच माजी सरपंच करोडी सन्माननीय अनिता सकपाळ मॅडम आवर्जून उपस्थित आहेत. मी विनंती करतो अर्थातच त्यांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे. अनिता मॅडम यांचं या ठिकाणी यथोचित असं स्वागत या ठिकाणी मित्रांनो होतो. अनिता सकपाळ मॅडम आवर्जून आपल्या या विभागातील मॅचेस बघण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं निश्चितपणे मनपूर्वक स्वागत या ठिकाणी होणार आहे. युट्यूबच्या माध्यमातून या कॅमेऱ्यामधून कैद होणारा एक क्षण चित्र आपण मित्रांनो बघतोय आणि खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा या ठिकाणी आपण धन्यवाद देऊया. वळूया मैदानाकडे. चलिए मैदान की तरफ चलते हैं. मंगेश गेंदबाज का भागदौड़, ये देखिए खतरनाक स्ट्रोक, क्या बल्ला घुमाया, बल्लेबाज ने लगाया उड़न का डोला, गेंदबाज के ऊपर हल्ला बोला, पूरा का पूरा आधा डजन मिला छगर है. क्या बल्लेबाज की हवा है, पवन 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 के नाम ये हवा है, और क्या हवा हवा इस सफर हमें नजर आया. बड़ा स्ट्रोक महती हिट लगाया और गेंद को भेजा आउट ऑफ द पार्क षटकार के लिए. छक्का दागा, कुल टोटल 15 का आंकड़ा, फिलहाल दूसरा और 65 का पीछा. थोड़ा स्पीडअप कीजिए, थोड़ा स्पीडअप कीजिए. दोनों बल्लेबाज बिल्कुल कालेश्वरी प्रसन्न टीम के पवन और अक्षय, पवन और अक्षय, लेकिन गेंदबाज का भागदौड़. अगली गेंद, यह हाफ टेकर की गेंद को पुल किया, क्या हो जाएगी सक्सेसफुल. गेंद निकल गई बिल्कुल डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 1 बाउंस आर पार चौकार. डीजे यस 19 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर. गेंदबाज फिर से तैयार. यस कवर के एरिया में, डीप कवर के एरिया में गेंद को उड़ा दिया. ये बहुत ही बल्लेबाज, बड़ा बल्लेबाज, नाम बड़ा, और क्या शानदार बल्ला चल रहा है इस मैदान के ऊपर. पवन हुआ गंदा फायर और गेंद निकल गई बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. 3 एस लाभ किया, उड़न का टोला लगाया, गेंदबाज के ऊपर हल्ला बोला. ये पवन है और पवन और पवन, पवन की हवा इस मैदान के ऊपर. क्या शानदार बल्लेबाजी पवन के द्वारा हमें नजर आ रही है. डीजे दादा जी पवन के द्वारा हमें नजर आ रही है. अगली गेंद मंगेश एस गेंदबाज को खेला है बैक टू बॉलर, बॉलर के सर के ऊपर से सिंगल प्राप्त करेंगे और सिंगल के साथ कुल टोटल बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर 30 का आंकड़ा. और दूसरा ओवर, क्या शानदार बल्लेबाजी चल रही है, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी. एक तरफ अक्षय, दूसरी तरफ पवन, लेकिन अक्षय, ओहो अक्षय, लेकिन अक्षय ने बल्ले को घुमाया है जरूर. 2 खिलाड़ियों के बीच में दरार, गेंद हो जाएगी फरार. ये मिलेगा कुल टोटल दिल मांगे मोर 4 चौकार. बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 34. आने वाले गेंदे 18 और 18 गेंदों में चाहिए 21. 18 गेंदों में 21 रनों की जरूरत. आकाश पटेल के लिए ऑफर आ चुका है.
हाँ यस, ये 1000 रुपए का कैश प्राइज है, बाद में देंगे। राज्य थोडा स्पीडअप करा, कारण टोटल 34 झालाय दावा, 21 पाहिजे 18 चेंडू मध्ये। कसं आहे ना मित्रांनो, आम्ही नेहमी म्हणतोय की थोडं तुम्ही स्पीडअप करा, आम्ही लाईव्ह स्कोर तुम्हाला नक्की सांगतोय। चले मैदान की तरफ चलते हैं, क्योंकि ये मुकाबला बिल्कुल हाई वोल्टेज मुकाबला बन सकता है। ये कवर के एरिया में ये बड़ा विकेट आएगा क्या हाथों में? ये विकेट बड़ा और पवन वाघ को डाला पिंजरे में और पहला इनकाउंटर हो गया पवन वाघ का। पहला ब्रेक बल्लेबाज क्रिश, न्यू बैटर काले श्री प्रसन्न, टीम का बल्लेबाज मैदान में जा चुका है प्रिंस क्रिश। लेकिन क्रिश ने तो इसके पहले प्रिंस जैसी बल्ले गेंदबाजी हमें नजर आई, जो राजा की तरह उनका या कहीं ना कहीं गेंदबाजी नजर आई। अब बल्लेबाजी की उसी प्रकार की होगी क्या? आने वाली गेंदें रहेगी मेरे ख्याल से 17 और 17 में 21। ओ ये देखिए लगातार बैक टू बैक दूसरा विकेट जाएगा, बैक टू डगआउट। ये काफी खतरे वाली घंटी बन सकती है प्रसन्न टीम के लिए। डीजे ये संदवे हैट्रिक के कगार के ऊपर खड़े जरूर अभिजीत। न्यू बैटर विनायक हो अक्षय हो, लेकिन अब अक्षय को कहीं ना कहीं सोच के बल्ला घुमाना पड़ेगा, सोच के खेलना पड़ेगा, क्योंकि एक चीज की जरूरत है। अगली गेंद हाफ टेकर की गेंद, ज्यादा ऊंचाई है लंबाई कम, प्रयास तो कर रहे हैं और ये कैच को पकड़ा, बहुत ही बढ़िया कैच और हैट्रिक प्राप्त की गेंदबाज अभिजीत। अभी तेरी हो गई जीत। डीजे टॉक अब कहानी में ट्विस्ट आ चुका है, कहानी बदल गई है और कहानी को पलटने वाला गेंदबाज इस मैदान के ऊपर हमें नजर आ रहा है। अभिजीत के शानदार बल्लेबाज गेंदबाजी चल रही है अभिजीत की। अभिजीत के लिए 200 रुपए का इनाम बिल्कुल इस जो पंचक्रोशी प्रीमियर लीग वरसई प्रीमियर लीग इनके जो प्रमुख आयोजक है योगेश जी पाटिल साहब, इनकी तरफ से 200 रुपए का इनाम आ चुका है अभिजीत के लिए। लेकिन सिंगल प्राप्त करेंगे, सिंगल के साथ रौनक का अंतर कम हो गया मेरे ख्याल से। अब आने वाली गेंदें रहेगी मेरे ख्याल से टोटल 14 और 30 क्षमस्व दोस्तों। देखिए थोड़ा सा टेक्निकल प्रॉब्लम, लेकिन कोई बात नहीं, हवाई सफर है ये, क्या आज पकड़ेंगे? यस यस यस, यो हो बल्ले 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 बल्ले, डीजे बजा। और 30 रनों की जरूरत, 13 गेंदों में 30। इसके पहले कहीं ना कहीं टेक्निकल के प्रॉब्लम हमें बार बार वही बता रहे हैं और वही हम बोलते हैं, तो इसके कारण थोड़ी सी गलती भी हो सकती है। आने वाली 13 गेंदें और 30 रनों की जरूरत। अगली गेंद, ये दुधारी तलवार का वापर करने का प्रयास किया था, लगे तो आबादी नहीं तो खुद की बर्बादी। आने वाली 12 गेंदें और 12 गेंदों में 30 रनों की जरूरत। मुकाबला हाई वोल्टेज ड्रामा मुकाबला। डीजे वाजवा थोड़ा सा।
4 विकेट जा चुके। आने वाले 12 गेंदे और 12 गेंदों में कुल टोटल 30 चाहिए, 30 12 गेंदे और टीम मीटिंग नहीं चाहिए दादा, थोड़ा स्पीडअप कीजिए। लेकिन 12 गेंदे और 12 गेंदों में 30 रनों की जरूरत, थोड़ा स्पीडअप कीजिए। 30 रन चाहिए 12 गेंदों में, तो मुकाबला हाई वोल्टेज मुकाबला बन सकता है, थोड़ा स्पीडअप कीजिए। गेंदबाज कुंदन जय हनुमान वॉरियर्स बनाम यह मुकाबला दोस्तों चल रहा है काले श्री प्रसन्न इनके बीच में। लेकिन 4 विकेट जा चुके हैं। आने वाले 12 गेंदे और 12 गेंदों में कुल टोटल नंबर चाहिए 30 का आंकड़ा। क्या इस आंकड़े को पार कर पाएंगे? नो बैटर स्ट्राइक ओवर बल्लेबाज वैभव, लेकिन पहले गेंद को छोड़ा है जरूर वैभव ने। वो गेंद की तरफ देखते रह गया कि कहां यार गेंद कहां चली गई। दबाव और दबाव डालने की कोशिश बिल्कुल हो चुकी है बल्लेबाज के ऊपर। 11 गेंदे 30 रनों की जरूरत, 11 गेंदों में 30 रनों की जरूरत। अगली गेंद थोड़ा स्पीडअप कीजिए। अगली गेंद कुंदन की, ओहो बढ़िया बढ़िया, लाउड अपील, यस लाउड अपील तो हो चुकी है, लेकिन बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इस मैदान के ऊपर। 10 गेंदे 10 गेंदों में 30 रनों की जरूरत, 10 गेंदों में 30, थोड़ा स्पीडअप करायचे मित्रांनो। जय हनुमान वॉरियर्स और काली श्री प्रसन्न इनके बीच में मुकाबला चल रहा है। गेंदबाज कुंदन, स्ट्राइक और बल्लेबाज वैभव और नितिन, वैभव और नितिन थोड़ा स्पीडअप करा दे मित्रांनो, क्योंकि देखिए लाइव के लिए भी प्रॉब्लम हो सकता है, तो ये ध्यान में रखकर आप लोगों को सब कुछ तय करना पड़ेगा। अगली गेंद, ये ऊंचाई है जरूर, ये फंस जाएंगे, लटक जाएंगे, ये विकेट बैक टू डक आउट। बहुत बड़ा खुशी का माहौल है जो मेरे ख्याल से वॉरियर्स टीम के लिए। डीजे ठॉक नाइन और 30 रनों की जरूरत, 9 गेंदे 30 रनों की जरूरत। मुकाबला हाई वोल्टेज मुकाबला, ड्रामा मुकाबला, लेकिन दादा थोड़ा स्पीडअप कीजिए। न्यू बैटर विनोद, लेकिन नितिन स्ट्राइक नॉट स्ट्राइक एंड के ऊपर जरूर खड़े इंतजार कर रहे हैं कि स्ट्राइक मेरे पास कब आएगी। आएगा तेरा भी टाइम आएगा, लेकिन ये टाइम बीतता जा रहा है, शाम हो चुकी है। ये देखिए अभी तक, यस इट इज वाइड बॉल, ऑफ स्टिक के ज्यादा बाहर। पंच ने बाहें फैलाई, शाहरुख खान स्टाइल से एक तरफ से कहा कि मैं हूं ना, लेकिन ये वाइड का इशारा और अतिरिक्त रन हो जाएगा खर्चा। आने वाली गेंदें रहेगी 9 और जीतने के लिए 29 रन, 9 गेंदों में 29 चाहिए। गेंदबाज कुंदन, लेकिन स्ट्राइक पर वैभव, नॉट स्ट्राइक एंड के ऊपर काली श्री प्रसन्न टीम का बल्लेबाज नितिन और गेंदबाज का भागदौड़ संभालते हुए गेंदबाज जय हनुमान वॉरियर्स टीम का कुंदन की अगली गेंद, ओह देखती जिलेबी मांगता है भजिया, गेंद निकल गई बिल्कुल डॉट 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 डॉट, क्योंकि तेरा ध्यान किधर है, जाना था जापान, ये बल्लेबाज पहुंच गया चीन। लेकिन आने वाले गेंदे 8 और 8 गेंदे के ऊपर नंबर चाहिए 29, 8 गेंद में 29 रनों की जरूरत। अगली गेंद, गेंदबाज कुंदन, ओहो फिर से ये वाइड गेंद का इशारा, ऑफ स्टिक के ज्यादा बाहर पनिश किया गेंदबाज को। अब अतिरिक्त रन खर्चा हो गया। आने वाले 8 गेंदे और 8 गेंदों में चाहिए 28, यस 8 गेंदों में 28, 8 गेंदों में 28 चाहिए। फिर से गेंदबाज तैयार कुंदन, लेकिन थोड़ा स्पीडअप कीजिए दादा। और 2 विकेट मारा वैभव के लिए, वैभव बार बार कोशिश, लेकिन ये कहीं ना कहीं बल्ले को छूकर विकेट जाएगा वैभव का। आने वाली 7 गेंदे और 8 विनोद का, यस विनोद, मेरे ख्याल से विनोद जा चुका है बैक टू टेक आउट, लेकिन 7 गेंदे और 28 डीजे।
7 गेंदे और 28 चाहिए। नितिन, जो मैंने कहा था कि आएगा 13 भी टाइम आएगा, लेकिन तब तक कहीं ना कहीं ये ओवर खत्म हो जाएंगे। और अभी जो बल्लेबाज आ चुका है, हर एक छक्के के लिए एच चौधरी इनके तरफ से 200 रुपए का इनाम। नीलेश के लिए ऑफर है, नीलेश के लिए ऑफर। ओ यस, बैक टू बॉलर। वर्डिश लॉन्ग ऑफ चेहरे में गेंद को ट्रैवल किया, सिंगल मिलेगा। सिंगल का दूसरा रन लेने की कोशिश कर रहे हैं, लेकिन ये दूसरा रन लेते समय बल्लेबाज आउट। नीलेश बैक टू डग आउट, लेकिन आने वाले 6 गेंदे और 6 गेंद के ऊपर नंबर चाहिए 27। 27 डीजे। दिखाई नहीं देगा, कैमरे में कुछ कैद नहीं कर सकते क्योंकि अंधार छा चुका है। अगर मैच जीत सकते हैं तो एक चौधरी साहब इनके तरफ से 1000 रुपये का कैश प्राइज। थोड़ा स्पीडअप कीजिए, थोड़ा स्पीडअप करायचं मित्रांनो, कारण रोहित जाधव उनके चाचा 500 रुपए का इनाम। लेकिन मैच जीतना बहुत जरूरी है। जरूरत 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 है रूपवती या कलावती की मैच जीतने की, लेकिन जरूरत जरूर है। आखिरी ओवर और 6 गेंदे और 27 रनों की जरूरत। क्या इस जरूरत का पूरे कर पाएंगे गेंदबाज अक्षय? ओ आड़े बल्ले से खेलने की कोशिश। 5 गेंदे और 27 रन चाहिए, 5 गेंदों में 27 चाहिए। बिल्कुल ये मुकाबला धीरे धीरे करवटें बदल रहा है। जय हनुमान वॉरियर्स टीम के पास आ रहा है, लेकिन अभी तक मुकाबला बरकरार जरूर है। काली श्री प्रसन्न खेलने का प्रयास स्टेपल हुई थी जरूर। आने वाली 4 गेंदे और 4 गेंदों में चाहिए 27 रन, 4 गेंदों में 27 चाहिए। जय हनुमान वॉरियर्स बनाम काली श्री प्रसन्न, इनके बीच में ये कड़ा मुकाबला चल रहा है। अक्षय, निश्चितच एक चांगली स्पर्धा आपल्याला मित्रांनो पाहायला मिळते। हा यावेळी आलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय। षटकार आलाय पण तो उशीर झालाय, कारण आता निर्णायक सामन्यातले चेंडू बाकी राहिले 3 आणि बऱ्याचशा धावा या ठिकाणी गोळा करायचे 21 धावा, त्याच्यामुळे हा सामना थोडासा अशक्यप्राय आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र उद्या मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, 9:30 ला शार्प या ठिकाणी मॅच चालू होईल। 9:15 ला दुर्वा 11 आणि बापदेव 11 दोन्ही संघांनी 9:15 ला या ठिकाणी आपल्याला रिपोर्ट करायचा आहे। जर या ठिकाणी दोन्ही संघ 9:15 ला उपस्थित झाले नाहीत तर त्यांच्यावरती या ठिकाणी कारवाई करण्यात येईल, षटक कमी करण्यात येईल किंवा ती मॅच या ठिकाणी रद्द करण्यात सुद्धा येईल, हे लक्षात घ्या। आणि नवनाथ 11 आणि अंश 11 रिया एंटरप्राइजेस आपण सुद्धा 9:30 वाजता या ठिकाणी शार्प या ठिकाणी थांबायचं आहे। आपल्याला सुद्धा विनंती आहे 9:30 ला या ठिकाणी अंश 11 आणि नवनाथ 11 आपण सुद्धा उपस्थित राहायचं आहे। लाभ किया उड़ाया है जरूर, लेकिन यह मुकाबला अब बिल्कुल हाथ से बाहर निकल चुका है। अब जीत के दहलीज तक जय हनुमान वॉरियर्स टीम बिल्कुल जीत के करीब आ चुकी है, क्योंकि अब गेंदे बची 2 और 18 रनों की लगभग जरूरत है। 2 गेंदों में 18 चाहिए। तो ये मुकाबला सब दर्शक भी समझ चुके हैं, ऑनर भी समझ चुके हैं कि मुकाबला बिल्कुल जय हनुमान वॉरियर्स टीम के झोले में गिरता हुआ नजर आ रहा है। ये फुल ऑन गेंद थी, लेकिन इस गेंद को नितिन ना खेल पाए। शॉर्ट फाइन की तरफ गेंद को घुमा के मारने की कोशिश, एक गेंद और 17 रनों की जरूरत। इधर डेंजर आंकड़ा 17 से खतरा। छक्का मारते तो यश चौधरी इनकी तरफ से 500 रुपया, राज नारकर इनकी तरफ से 500 रुपया, और रोहित जाधव साहब ओमकार डेकर पोपराटर 1000 रुपया। कोशिश की थी लेकिन बेकार हो गई कोशिश।
अभिजित मनवे याच्यासाठी सुद्धा बक्षीस आहे आणि अनिकेत होदके